नमस्कार. मागच्या वेळेला आपण कंपनीचे प्रकार बघितले. त्या कंपनीच्या प्रकारामध्ये खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये आपण परिपूर्ण अभ्यास केला. खाजगी कंपनी म्हणजे काय, खाजगी कंपनीचे वैशिष्ट्य काय आहेत, खाजगी कंपनीचे उद्दिष्ट काय आहेत, खाजगी कंपनीचे फायदे काय आहेत, खाजगी कंपनीचे तोटे काय आहेत, यावर आपण विस्तृत चर्चा केली मागच्या लेक्चरला. आज बघूया कंपनीच्या प्रकारामध्ये दुसरा प्रकार जो आहे तो सार्वजनिक कंपनी. आता सार्वजनिक कंपनी म्हणजे नेमकं काय है ना. आता सार्वजनिक कंपनी म्हणजे की ज्याचा मालकी हक्क किंवा औद्योगिक किंवा व्यापारी संस्थेचा जो काही सरकारी मालकी हक्क असेल तो सरकारद्वारे चालवला जाईल, बरोबर. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे जिचे व्यवस्थापन व संचालन हे सरकारच्या यंत्रणेद्वारे केल्या जाईल. आपण त्याला काय म्हणू, सार्वजनिक क्षेत्र म्हणू किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग असे म्हणू, बरोबर. मग हे कुठल्या याच्यामध्ये येणार, भारतीय कंपनी कायदा किंवा कलम 2(1)च्या नुसार सार्वजनिक कंपनी म्हणजे जी कंपनी खाजगी कंपनी नाही आणि अशा कंपनीच्या ज्या काही सार्वजनिक कंपनी असेल तिला आपण काय म्हणू, सार्वजनिक कंपनी असं आपण त्याला म्हणू. म्हणजे जी कंपनी खाजगी नाही म्हणजे तीच सार्वजनिक कंपनी होय. सगळ्यात साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की जी कंपनी खाजगी नाही ती कंपनी सार्वजनिक कंपनी होय. मग याचे सार्वजनिक कंपनीचे वैशिष्ट्य काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही सभासद संख्या आहे ती सभासद संख्या ते सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामध्ये कसं की कमीत कमी 7 सभासदांचा सहभाग असणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय की सभासद संख्या जी आहे ती सभासद संख्या किती असायला पाहिजे, 7 असायला पाहिजे. त्याचप्रमाणे सार्वजनिक कंपनीमध्ये जे काही सभासद असतं ते कसं असतं, खुले सभासदत्व असतं. म्हणजे सार्वजनिक कंपनीच्या भागाची जी काही खरेदी विक्री भाग बाजारामध्ये होऊ शकतं त्या भागधारक ठरवू शकते आणि कंपनीचे सभासदत्व ठेवायचे किंवा नाही हे सगळे कोण ठरवू शकतं, खुले सभासदत्व ठरवू शकतं. मग भांडवलाची समजा विक्री करायची असेल ते सुद्धा एक खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तर मग सार्वजनिक कंपनी भागभांडवल विक्री पूर्वी उद्देशपत्रक प्रसिद्ध करतं आणि जनतेला भागभांडवल खरेदीसाठी आव्हान करतं. म्हणजे एकंदरीत काय झालं की भांडवलाची जर का त्यांना विक्री करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्देशपत्रक हे काय करतात, ते उद्देशपत्रक ठेवतात किंवा प्रसिद्ध करतात आणि जनतेला भागभांडवल खरेदी करण्यासाठी आव्हान करतात. मोठा व्यवसाय सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय की सार्वजनिक कंपनी ही कशी आहे, मोठा व्यावसायिक आहे. म्हणजे सार्वजनिक कंपनीमध्ये जे काही उत्पादन आहे, निर्मिती म्हणू आपण त्याला, सेवाची निर्मिती म्हणू किंवा वितरण क्षेत्रातील एखादा मोठा व्यवसाय असो तो कोट्यवधी रुपयामध्ये आहे. भाग हस्तांतरण करू शकतो की नाही करू शकत है ना, बरोबर आहे की नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाग हस्तांतरणाचं जे काही वैशिष्ट्य आहे ते कसं असेल की सार्वजनिक कंपनीचे भाग हे हस्तांतरणक्षम असतात आणि भागधारकाची किंवा भागाची जी काय आहे ते सहजतेने आपण विक्री करू शकतो. म्हणजे सार्वजनिक कंपनीमध्ये जे काही भाग भांडवल असतील ते भाग भांडवल आपण सहजरित्या आपण कुणालाही हस्तांतरण करू शकतो. आता हस्तांतरण करू शकतो म्हणजे काय, स्वेच्छेने देऊ शकतो किंवा आपण त्याची विक्री सुद्धा करू शकतो. व्यवसाय सुरू करण्याचा परवाना म्हणजे सार्वजनिक कंपनीच्या स्थापनेच्या 4 अवस्था असतात. प्रवर्तकाच्या अवस्थेमध्ये कंपनीची जी काही स्थापनेची जी काही पूर्वतयारी केली जाते किंवा कंपनीच्या नोंदणीची जी काही कागदपत्र सादर करून नोंदणी केली जाते किंवा कंपनीची जे काही भांडवल असेल ते उभारणीच्या अवस्थेमध्ये भाग भांडवलाची उभारणी केली जाते किंवा कंपनीचे जे काही केंद्र सरकारकडून व्यवसाय सुरू करण्याचा परवाना मिळवावा लागतो. म्हणजे अशा एकंदरीत व्यवसाय सुरू करायचे असेल तर त्याला 4 अवस्थांमधून ते जावं लागतं. संचालक मंडळ कसं असेल तर कंपनीच्या जे काही संचालक मंडळामध्ये कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 12 असे सदस्य असतात आणि कंपनीचे जे काही भागधारक असतील त्यांच्या वतीने कारभार काय केला जातो, चालविला जातो. सभा कशा होतील त्यांच्या, तर सार्वजनिक कंपनीमध्ये जे काही भागधारक आहेत ते संचालक मंडळाच्या ज्या काही सभा आहेत त्या आयोजित करतात आणि संचालक मंडळाच्या वर्षातून कमीत कमी 4 सभा होणे आवश्यक आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक 3 महिन्यानंतर सार्वजनिक सभा एक व्हायला पाहिजे. वार्षिक हिशोब हा कसा असतो, पत्रकारांमध्ये प्रसिद्धी द्यावा लागेल. सगळ्यात महत्त्वाचं जर का वैशिष्ट्य जर का असेल तर वार्षिक हिशोब हा पत्रकारांना प्रसिद्ध करावा लागतो. म्हणजे सार्वजनिक कंपनीचा जो काही हिशोब लेखन असेल ते तर सक्तीचं आहे आणि त्याच्यासोबत दैनंदिन हिशोबाच्या माध्यमाने वार्षिक हिशोबपत्रे सुद्धा तयार केली जातात, प्रश्नच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही वार्षिक
तपासणी असेल किंवा सनदी हिशोब असेल त्या तपासनिकाकडून केली जातं आणि वार्षिक हिशोबपत्रके हे प्रसिद्ध केले जातात. म्हणजे प्रत्येक वर्षी जे काही त्यांचं बॅलन्स शीट म्हणा किंवा वार्षिक हिशोब जे काही असेल ते प्रसिद्ध करावंच लागतं. नावापुढे मर्यादित असा हा शब्द ठेवावा लागतो. म्हणजे सार्वजनिक कंपनीमध्ये नावाच्या शेवटी हा मर्यादित असा शब्द लावावा लागतो. म्हणजे मर्यादित या शब्दातून सभासदाची कर्जफेडाची जी काही जबाबदारी असते ती कशी असते, मर्यादित आहे. म्हणजे एखाद्या वेळेस समजा नुकसान जरी झालं तरी सभासदांना त्याच्यावर कोणताही त्रास होणार नाही किंवा जास्त भार पडणार नाही. माहितीपत्र द्यावं लागेल. सार्वजनिक कंपनीला आवश्यक असलेले भांडवल भागाच्या स्वरूपामध्ये जनतेमधून जे काही गोळा करण्यासाठी कंपनीला माहितीपत्रक किंवा उद्देशपत्रक जाहीर करण्याचं बंधन आहे. किमान भांडवल. आता किमान भांडवलमध्ये काय होणार की सार्वजनिक कंपनीमध्ये जे काही कायद्यातील तरतुदीनुसार जे काही किमान भांडवल असेल ते गोळा केल्याशिवाय कंपनीला भागाचे वाटप करताच येत नाही, है ना, बरोबर आहे की नाही. आणि जर का समजा अमाऊंटच समजा जमा झाला नसेल किंवा भांडवलच समजा जमा झाला नसेल तर मग भागाचे वाटप कसे करतील. संचालकाची निवृत्ती असेल आणि संचालकाची कंपनीत एकूण संचालकाच्या 1/3 संचालक हे कायम ठेवावे लागतात आणि 2/3 संचालक हे आडीपाडीने काय करावे लागतात, निवृत्त करावे लागतात. म्हणजे एकंदरीत सगळ्यात सार्वजनिक कंपनीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते कोणते आहेत की त्याच्यामध्ये सभासद संख्या ठरवावी लागतं, खुले सभासदत्व आहे, भांडवलची विक्री आहे, मोठा व्यवसाय आहे, भाग हस्तांतरण आहे, व्यवसाय सुरू करण्याचा परवाना घ्यावा लागतो, संचालक मंडळ ठरवावं लागतं, सभा घ्याव्या लागतात, वार्षिक हिशोब पत्रकांना प्रसिद्ध करावं लागतं, नावापुढे मर्यादित असा शब्द ठेवावा लागतो, माहितीपत्रक ठेवावं लागतं, किमान भांडवल ठेवावं लागतं आणि संचालकाची निवृत्तीसुद्धा करावी लागते. मग त्याचे फायदे काय काय आहेत तर सगळ्यात महत्त्वाचा जो काही फायदा आहे तो फायदा हा आहे की मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारण्याची क्षमता आहे. म्हणजे कसं झालेलं की तुम्ही तुमचं परिपत्रक काढलं, परिपत्रक केल्यानंतर जनतेला तुम्ही उद्देशून परिपत्रक काढलं, तुमच्या भागभांडवलाची किंमत तुम्ही ठेवली आणि तुम्ही त्याला सभासदत्व करून घेण्यासाठी मोकळीक ठेवली. त्या कारणाने जनतेमधून जे कोणी म्हणजे आपल्याला अपेक्षित असतील किंवा जे व्यक्ती इंटरेस्टेड असतील, उत्सुक असतील अशा लोकांना आपण त्याच्यामध्ये सहभागी करतो. त्या कारणाने भांडवल देण्याची क्षमता सुद्धा खूप मोठी असेल आणि मोठ्या प्रमाणावर भांडवल जे आहे ते उभारण्याची क्षमता आपल्याला दिसून येतं. स्वतंत्र आणि तज्ज्ञ व्यवस्थापन आहे, बरोबर. आता सार्वजनिक कंपनीचा कारभार चालवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थापन यंत्रणा आपण निर्माण करण्यात येतं, बरोबर. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काही तज्ज्ञ व्यक्ती व्यवस्थापक असतात म्हणजे सार्वजनिक कंपनीमध्ये जे काही तज्ज्ञ व्यक्ती असतात तेच तो परिपूर्ण भार सांभाळला जातं आणि वेल एज्युकेटेड लोक असतात त्याच्यामध्ये. म्हणजे परिपूर्ण ज्ञानाचा भर त्यांच्यात असतो आणि त्या आधारावर ते त्यांचं व्यवस्थापन हे खूप स्ट्रॉंग असतं. डिसिजन मेकिंग, निर्णय प्रक्रिया खूप सुंदर असते, नियोजनबद्ध आराखडा ठेवला जातं. म्हणजे सेकंदरीत काय झालं, स्वतंत्र आणि तज्ज्ञ व्यवस्थापक असतो. मोठा व्यवसाय आहे, एकंदरीत भागभांडवल खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमा झाल्यामुळे, तज्ज्ञ व्यक्तीचं व्यवस्थापन असल्यामुळे हा जो व्यवसाय जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये, मोठ्या क्षमतेमध्ये ते करू शकतात. मर्यादित जबाबदारी आहे. आता सार्वजनिक कंपनीमध्ये जे काही भागधारक आहेत ते सार्वजनिक कंपनीमध्ये कर्ज फेडण्याची त्यांना जबाबदारीच नसतं. त्या कारणाने काय आहे की जे काही प्रॉफिट होईल, जो काही नफा होईल त्या नफ्यामध्ये त्यांचा शेअर असतो आणि त्या कारणाने त्यांची जबाबदारी ही कशी आहे, मर्यादित आहे. नव्या व्यवसाय संधी, समजा भांडवल खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमा झालं किंवा भांडवल खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमा झालं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की त्यातलं उरलेलं भांडवल ते दुसऱ्या व्यवसायामध्ये सुद्धा ठेवू शकतात आणि त्या कारणाने नव्या व्यवसायाची संधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिक कंपनीमध्ये असतं. मोठ्या उत्पादनाचे फायदे आहेत. समजा तुम्ही बल्की उत्पादन जर का केलं तर त्याची किंमत सुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये तुम्हाला येईल. म्हणजेच एकंदरीत तुम्हाला प्रॉफिट जास्त मिळेल पण खर्च मात्र कमी येईल. स्पर्धेत टिकून राहण्याची क्षमता, भांडवल खूप जास्त आहे, उत्पादनाचं प्रमाण खूप जास्त आहे, योग्य व्यवस्थापन आहे, योग्य निर्णय प्रक्रिया आहे, योग्य नियोजन आहे. या सगळ्या कारणाने जे काही स्पर्धा असेल सेवा क्षेत्रामध्ये म्हणा किंवा व्यवसायामध्ये म्हणा, जी काही स्पर्धा असेल ते स्पर्धांमध्ये टिकून राहण्याची क्षमता सार्वजनिक कंपनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आर्थिक विकास होईल नक्कीच. म्हणजे
उद्योग विकास जितका होईल तेवढा देशाचा आर्थिक विकास मोठ्या प्रमाणामध्ये होईल. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमचा इकॉनॉमिक ग्रोथ जर का तुमचा वाढला तर नक्कीच तुम्ही प्रॉफिटमध्ये जाणार आणि हा देशासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉफिटेबल राहील. त्यातल्या त्यात याच्यात सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा आहे की नैसर्गिक साधन संपत्तीचा जो काही उपयोग आपण करतो तो मोठ्या प्रमाणामध्ये करतो. म्हणजे देशातील जे काही नैसर्गिक साधनं असतील है ना, बरोबर आहे की नाही, जसं की जमीन झालं, पाणी झालं, तिथलं योग्य हवामान झालं, किंवा सागरी किनाऱ्यामध्ये उत्पादित असलेले खनिज झाले, खनिज संपत्ती झाली, किंवा जंगले असेल, याचा वापर आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये करतो. आणि त्या कारणाने जी काही साधन सामग्री आपल्याजवळ उपलब्ध आहे त्या उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीमधनंच आपण मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय करू शकतो. आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळेल नक्कीच. जर का आपला व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर आपल्याला आंतरराष्ट्रीय सहकार्य सुद्धा मिळेल आणि त्या उत्पादन निर्मितीच्या तज्ज्ञानामध्ये जे काही हस्तांतरण होतं, आता समजा आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर मारुती उद्योग है ना, सेवा आपण ज्याला म्हणतो, मारुती उद्योग हे सगळे जापान कंपनी आहे, त्यांचा मोठा व्यवसाय हा आहे. बरोबर. आणि जे काही मारुती उद्योग आहे हे जापान कन्स्ट्रक्टेड असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य सुद्धा आपल्या उत्पादनामध्ये करता येतं. आता हे जे झाले सगळे फायदे झाले सार्वजनिक कंपनीचे, पण याच्या सोबतच आपल्याला त्याचे तोटे सुद्धा दिसून येते है ना, बरोबर आहे ना. आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थापन हे तुमचं खूप स्ट्रॉंग आहे, तुमची निर्णय प्रक्रिया ही खूप स्ट्रॉंग आहे, तुमचं नियोजन हे खूप स्ट्रॉंग आहे. बरोबर. आणि हे सगळं असताना तुमचं भांडवल सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. पहा, मी काय म्हटलं तुम्हाला की सार्वजनिक कंपनीमध्ये व्यवस्थापन तुमचं स्ट्रॉंग आहे, तुमची निर्णय प्रक्रिया खूप स्ट्रॉंग आहे, तुमचं नियोजन खूप स्ट्रॉंग आहे, तुमचं संप्रेषण ज्याला आपण कम्युनिकेशन सिस्टम्स म्हणतो हे खूप चांगलं आहे, आंतरराष्ट्रीय सहकार्य सुद्धा मिळत आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात मोठा जर का कुठला तोटा असेल तर तोटा हा आहे की जे काही भाग भांडवल आहे त्या भाग भांडवलाचा अपव्यय हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसून येतो. ते कसं की जे कोणी सभासद असतील, जे कोणी सभासद त्याच्यामध्ये कार्यरत असतील, ते सभासदांना त्यांची जबाबदारी जी आहे ती मर्यादित आहे. आणि या मर्यादित जबाबदारीमुळे काय होणार, त्यांना माहिती आहे की जे काही आपण भांडवल आपण दिलेलं आहे त्याच्यात आपल्याला जर का तोटा झाला तर तोट्यासाठी आपल्याला कोणीही जबाबदार धरणार नाही. बरोबर. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की जे काही भाग भांडवल आहे त्याचा उपव्यय जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि हे घातक आहे. आता संचालक मंडळाच्या बाबतीमध्ये जर का आपण विचार केला तर त्याच्यामध्ये काय तोटा आहे की सार्वजनिक कंपनीमध्ये कारभार हा कशा पद्धतीने चालतो, लोकशाही पद्धतीने चालतो. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की जे काही ठराविक लोक असतात ते संचालक मंडळामध्ये पुन्हा सहभागी होतात. बरोबर. म्हणजे प्रत्येक वेळेस चेंज होतं, पण चेंज जरी होत असेल तरी वारंवार तेच सभासद त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि सहभागी झाल्यानंतर त्यांच्या ज्या काही ड्रॉबॅक्स असतील त्या ड्रॉबॅक्स आपल्याला दिसून येतील नाही. बरोबर. आणि त्या कारणाने हा सगळ्यात मोठा तोटा त्या सार्वजनिक कंपनीमध्ये आहे. साधन सामग्रीचा अपव्यय. आता मी मगाशीच सांगितलं की जी काही साधन सामग्री तुमच्या तिथे उपलब्ध असेल, सागरी किनारा असेल तर सागरी खनिजे असतील, कोळसा असेल तर समजा तुम्हाला तिथे त्यामध्ये मुबलक कोळसा मिळत असेल किंवा लोहा मिळत असेल किंवा जंगल संपत्ती जर का असेल तर हे सगळं असेल, म्हणजे आपण त्याला म्हणू की नैसर्गिक साधन सामग्री असेल. आणि जर का त्या साधन सामग्रीचा अपव्यय हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर का होत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला नुकसान दिसून येईल. म्हणजे एकंदरीत साधन सामग्री जी काय आपल्याला मिळाली आहे, नैसर्गिक साधन सामग्री जी काय आपल्याला मिळाली आहे त्याचा आपल्याला अपव्यय होता कामा नये, पण अपव्यय होतो. व्यवस्थापकीय मर्यादा आहे. आता कंपनीच्या व्यवस्थापनासाठी जे काही उच्च व्यवस्थापन असेल, उच्च मध्यम व्यवस्थापन असेल किंवा निम्न मध्यम व्यवस्थापन असेल किंवा निम्न व्यवस्थापन असेल, अशी जी काही रचना केली गेली असेल त्या व्यवस्थापकामध्ये जे काही निर्णय आपण घेतो ते सगळेच्या सगळे निर्णय हे उच्च व्यवस्थापनामध्ये घेतल्या जातं, ज्याला आपण टॉप मॅनेजमेंट म्हणतो. बरोबर. आता त्या उच्च व्यवस्थापनामध्ये जेव्हा आपण कुठलाही निर्णय घेतो तेव्हा तो निर्णय सर्व लोकांना मान्य करावा लागतो. बरोबर. आता एखाद्या वेळेस एखादी निर्णय घेत असताना त्यावेळेस त्या ठिकाणी त्या वेळेला जी काही गरज आहे त्याच्यावर आपण निर्णय ठेवला जातो. बरोबर. आता तो निर्णय घेतल्यानंतर जर का तो निर्णय समजा खालच्या लोकांना म्हणजे आपण निम्न स्तरातील व्यवस्थापकीय लोकांना जर का तो मान्य नसेल तर असंतोषच निर्माण होईल. बरोबर. आता मी मागच्या वेळेस तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती की पेट्रोलचा क्रायसिस हा वाढत जाणार. काही लोकांनी मला म्हटलं की क्रायसिस कसा काय रे बाबा, है ना, म्हणजे पेट्रोलमध्ये संघर्ष कसा काय निर्माण होणार. मी त्यांना म्हटलं की पेट्रोलच्या किमती जेव्हा वाढतात तेव्हा त्याच्यामध्ये संघर्ष होतो.
एखाद्या वेळेस एखाद्या श्रीमंत वर्गाला किंवा श्रीमंत व्यक्तीला किंवा श्रीमंत समाजाला त्या वाढीचा काही अपेक्षाच पडणार नाही, परंतु जो सर्वसाधारण नागरिक आहे त्याला मात्र या वाढलेल्या किमतीचा फरक जाणवेल. 50 रुपये लिटर पेट्रोल मिळेल आणि जर का 100 रुपये लिटर पेट्रोल मिळेल, त्याची जर का आवक वाढली असेल तर त्याला त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु जर का त्याची आवक 50 रुपये असेल आणि पेट्रोलच्या किमती जर का 100 रुपये झाल्या आणि ती त्याला सगळ्यात महत्त्वाची आवश्यकता असेल, तर तो काय करणार, गाडी त्याला बंद ठेवावी लागेल. म्हणजे तो पेट्रोल खरेदी करू शकणार नाही. म्हणजे एकंदरीत सर्वसामान्य जनतेला कुठलंही क्रायसिस करत असताना किंवा संघर्ष करत असताना ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादा खूप अफेशनेबल आहेत. म्हणून मी म्हटलं होतं मागच्या वेळेस की पेट्रोल क्रायसिस किंवा पेट्रोलचा संघर्ष जर का झाला तर असंतोषाची भाव निर्माण होईल. आणि एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. आणि तो जो संघर्ष असेल तो संघर्ष त्या व्यवस्थापकीयला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरावा लागेल. त्याच्यानंतर आपण बघतोय की फसवणुकीचा धोका. आता याच्यामध्ये काय होतं की सभासद जे असतात ते वारंवार तेच सभासद त्या व्यवस्थापनामध्ये जातात आणि त्या कारणाने जे काही फसवणुकीचा जो काही धोका होतो तर त्या वारंवार तेच लोक असल्यामुळे आपल्याला दिसून येतो. म्हणजे जे काही पैशाचे व्यवहार केले जातात त्यात फसवणूक किंवा गैरप्रकार होऊ शकतो. आणि जसं की अतिशय महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थापनामध्ये आपण सांगायचं झालं तर जे काही टेंडर असतील ते किंवा मजुरी जी लोकांना द्यावं लागत असेल ती, किंवा मालाचा पुरवठा जेव्हा आपण करतोय म्हणजे कच्चा मालाचा पुरवठा जेव्हा करतोय ते, किंवा पक्क्या मालाचा आपण समजा पुरवठा कुठे करत असेल तर त्यावर असणारं कमिशन, माल विक्री, तर या सगळ्यावर आपण कमिशनच्या बेसमध्ये म्हणजे एकंदरीत कसं की फसवणुकीचा धोका सार्वजनिक कंपनीमध्ये दिसून येईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे की आपुलकीचा भाव. कुठलंही व्यवस्थापन जर का असेल आणि त्या व्यवस्थापनामध्ये प्रत्येक व्यक्ती ही आपुलकीचा भाव ठेवून समजा जर का कार्य करत असतील तर ते व्यवस्थापन सगळ्यात चांगलं मानलं जातं. परंतु इथे असं होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की जर का आपुलकी दाखवली तर असं म्हणतात की ते डोक्यावर चढतील, पण असं होत नाही. ज्या व्यक्तीला जे कार्य दिलेलं असेल तो कार्य जर का करत नसेल तर मग त्याला पनिशमेंट द्यायला पाहिजे, बरोबर, त्याच्यावर त्याला गुन्हा दाखल करायला पाहिजे. परंतु जर का एखादी व्यक्ती परिपूर्णपणे कार्य करत असेल पण त्याला जर का आपुलकीचा भाव मिळत नसेल तर तो व्यक्ती कमजोर होऊन जाणार. काही दिवसांनी तो नोकरी सोडून चालला जाणार. पहा मी काय म्हणते. म्हणजे एकंदरीत आपुलकीचा अभाव हा सार्वजनिक कंपनीमध्ये ज्याला आपण म्हणू की भागधारक असतील, संचालक मंडळ असतील, कर्मचारी असतील, कामगार असतील आणि या अनेकामध्ये काय असेल, आर्थिक हित गुंतलेले असेल. प्रत्येक घटक फक्त त्याच्या मिळणाऱ्या लाभाचा जर का विचार करत असेल आणि भागधारकाचा हा सामूहिक मालकी हक्क आहे असं समजा तो म्हणत असेल तर त्या कंपनीच्या बाबतीमध्ये आपल्याला आपुलकी बिलकुल दिसणार नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा तोटा म्हणजे आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण होतं. आता सार्वजनिक कंपनीमध्ये ज्या काही स्थापनेपासून तर प्रवर्तकाच्या कार्याला जे काही महत्त्व आलेलं आहे, कंपनीमध्ये जे काही प्रवर्तन मंडळातील सदस्य किंवा कंपनीच्या संचालक मंडळामध्ये जे काही असतील त्या कंपनीच्या भागभांडवलामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वाटा असतो आणि कंपनीच्या नफ्यामध्ये सुद्धा त्याचा मोठा हिस्सा असतो. म्हणजे श्रीमंत लोकांना जो काही मिळणारा हिस्सा आहे तो अधिक असेल आणि गरिबांना मिळणारा हक्क म्हणा किंवा हिस्सा म्हणा तो काय होणार, कमी होणार. म्हणजे आर्थिक सत्तेचं हे काय झालेलं आहे, केंद्रीकरण झालं आहे. म्हणजे एकंदरीत श्रीमंत व्यक्ती हा श्रीमंतच होत जाईल आणि गरीब व्यक्ती हा गरीबच होत जाईल. मग जे काही सार्वजनिक कंपनीची जी काही उपयुक्तता आहे ती उपयुक्तता कशी राहणार, तर मोठ्या व्यवसायाची निर्मिती होईल मोठ्या प्रमाणामध्ये, आहे ना, बरोबर आहे ना. मोठ्या कंपनीची काय होणार किंवा मोठ्या व्यवसायाची काय होणार, निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये होईल, बरोबर. त्याच्यानंतर व्यवसायाच्या धोक्याची जी काही विभागणी आहे ती विभागणी आपण चांगल्या पद्धतीने करू शकू, है ना, बरोबर आहे की नाही. म्हणजे एखाद्या वेळेस आपलं निर्णय प्रक्रिया समजा चुकली, नियोजनमध्ये चुकली तर आपण काय करू शकतो, ती आपल्याला धोक्याची घंटा आहे आणि ती धोक्याची घंटा आपण त्यावेळेलाच आपण काय करू, सावरू शकू. नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये करू आणि ही जमेची बाजू आहे. त्याच्यानंतर तंत्रज्ञानाची जी काही आवक आहे, म्हणजे ज्या काही तंत्रज्ञानाच्या ज्या काही कंपन्या असतील किंवा परकीय कंपन्यामध्ये जी काही उत्पादकता मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल ती आपण परदेशामधून सुद्धा आधुनिक तंत्रज्ञान आपण आपल्या देशामध्ये आणून मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये किंवा सार्वजनिक व्यवसायामध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो. संशोधनाला चालना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळेल, है ना. म्हणजे कोणत्या बाजारामध्ये कोणती वस्तू कुठे कशा पद्धतीने आपण देऊ शकतो
त्याचं उत्पादन आपण करूया आणि उत्पादन करून आपण त्या लोकांना ती वस्तू त्या बाजारपेठेमध्ये पोहोचवू. म्हणजे एकंदरीत संशोधन करून संशोधनाला चालना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळेल. जागतिक पातळीवर टिकून राहण्याची क्षमता आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही साधन सामग्री आपण त्याचा उपयोग करतो आहे आणि ती करत असताना आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तंत्रज्ञान आणि नैसर्गिक साधन सामग्री योग्य व्यवस्थापन या तिन्हीचाही समभाग करून आपण स्पर्धेला किंवा जागतिक पातळीवर सुद्धा आपण टिकून राहण्याची क्षमता आपल्यामध्ये दिसून येतं. मग सार्वजनिक क्षेत्राचं जे काही महत्त्व आहे किंवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये जे काही औद्योगिक महत्त्व आहे ते काय आहे, तर आर्थिक विकासाचा हा पाया आहे. बरोबर. सार्वजनिक कंपनी ही आर्थिक विकासाचा काय आहे, पाया आहे. आता ते कसं की देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी त्या देशामध्ये औद्योगिकीकरणाच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्याला गती देण्याची जी काही गरज असतं त्यासाठी मूलभूत सुविधा ज्या काही द्याव्या लागतात किंवा मूलभूत उद्योगांना ज्या काही स्थापनेसाठी किंवा मोठ्या भांडवलाशाहीसाठी जी काही गरज असते त्या तुलनेत मात्र नफ्याचं जे काही प्रमाण असेल ते कमी असेल, है ना. पण सार्वजनिक कंपनीमध्ये जर का नफ्याचं प्रमाण कमीही झालं तरी त्याच्यामध्ये कुठलाही फरक पडणार नाही. कारण काय की त्याच्यामध्ये जी काही क्षमता आहे ती क्षमता खूप व्यापक आहे, मोठी आहे आणि त्या कारणाने नफासुद्धा आपल्याला जरी कमी प्रमाणामध्ये दिसून येत असेल तरी आर्थिक विकासाचा पाया हा आपण त्याला ठेवू शकतो. मक्तेदारीचं निर्मूलन होईल. बरोबर. म्हणजे खाजगी उद्योग बाजारामधील जी काही स्पर्धा आहे ती संपवून मक्तेदारी आपण काय करू निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या मक्तेदारीमुळे ग्राहकाची जी काही पिळवणूक होते किंवा उद्योगामध्ये जे काही संपत्तीचं जे काही केंद्रीकरण होते त्यामुळे मक्तेदारी संपवण्यासाठी या सार्वजनिक कंपनीचा खूप मोठा हात राहील आणि नक्कीच सार्वजनिक क्षेत्रामध्ये तो चालविला जातो. अविकसित प्रदेशाचा विकास होईल. जिथे कुठलीही कंपनी नाही किंवा जिथे कुठलेही सेवा क्षेत्र नाही आहे किंवा जिथे कुठलेही वस्तूचं उत्पादन नसेल अशा ठिकाणी सार्वजनिक कंपनी उघडून आपण त्या अविकसित प्रदेशाचा विकास खूप मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतो आणि हे सगळ्यात मोठं औद्योगिकीकरणाचं किंवा औद्योगिकीकरणाचं महत्त्व आहे. त्यानंतर सरकारच्या तिजोरीमध्ये भर जाणार. जास्त नफा, जास्त इन्कम, जास्त टॅक्स आणि त्या कारणाने सरकारच्या तिजोरीमध्ये आपल्याला भर दिसून येतं. सार्वजनिक कंपनी उघडल्यामुळे जे काही रोजंदारी आहे किंवा रोजगार आहे तर बेरोजगार लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये तिथे रोजगार मिळेल आणि रोजगार वाढविण्यासाठी औद्योगिकीकरणामध्ये सर्वात जास्त महत्त्व आहे. आधारभूत सोयींची वाढ होईल. नक्कीच व्यापार व्यवसायाच्या विकासाला जी काही आपण गती देतो ती आधारभूत सोयीमध्ये वाढ करण्यासाठी जी काही गरज असेल उदाहरणामध्ये रस्ते, वाहतूक किंवा दळणवळणाची साधने किंवा गोदाम व्यवस्था, इतर नागरी सुविधा या सार्वजनिक क्षेत्रामध्ये उपलब्ध करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतं. आर्थिक विषमता नक्कीच कमी होईल. रोजगार जिथे मिळेल ना तिथे नक्कीच आर्थिक विषमता ही कमी होईल आणि रोजगारांमध्ये जर का वाढ झाली तर आर्थिक विषमता कमी होण्यासाठी मदत होईल आणि हे सगळ्यात मोठं औद्योगिकीकरणाचं महत्त्व आहे. किंमत स्थिर ठेवतील. किंमत स्थिर ठेवण्यामध्ये मदत होईल. बरोबर. कारण काय की मक्तेदारी जेव्हा संपुष्टात येतं तेव्हा किमतीमध्ये सुद्धा स्पर्धा करणारे थांबून जातात आणि ते थांबल्यामुळे किंमत स्थिर राहतील आणि किंमत स्थिर राहिल्यामुळे काय होणार सगळ्यांचा त्याच्यामध्ये फायदा होईल. म्हणजे एकंदरीत सार्वजनिक क्षेत्रामध्ये जे काही आपण उत्पादित वस्तू करतो त्या किमती ज्या काही आपण वाजवी ठेवण्यासाठी मदत करतो. आता तुम्ही बघा कुठलंही जे ब्रँडेड कंपनी आहे समजा भारतामध्ये नॉर्थ ईस्ट साऊथ वेस्ट कुठेही तुम्ही जा त्याची तुम्हाला एकच किंमत दिसून येतं. बरोबर. समजा तुम्ही भारताच्या खालच्या भागाला जाऊन समजा तुम्ही एखादी वस्तू विकत घेत असाल तरी त्याची तीच किंमत राहील. त्याचप्रमाणे समजा नॉर्थ साईडला समजा तुम्ही गेले तर ती ब्रँडेड वस्तूची किंमत एकच राहील. बरोबर. म्हणजे सांगायचं झालं तर त्या वस्तूची किंमत जी काय आहे ती स्थिर आहे. म्हणजे तिथे तुम्हाला वेगळा फरक किंवा इथे तुम्हाला वेगळा फरक किंवा जिथे ती जास्त मोठ्या प्रमाणामध्ये विकल्या जाते आहे तेव्हा त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे खूप जास्त किंमत आणि जिथे कमी प्रमाणामध्ये विकल्या जाते तिथे खूप कमी असं आपल्याला दिसून येणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही सार्वजनिक कंपनी आहे तिला आपण चेंज करत असताना मुक्त सार्वजनिक कंपनी म्हणून आपण त्याला ठेवू शकतो. आता मुक्त सार्वजनिक कंपनीचं वैशिष्ट्य काय आहे की ज्या कंपनीचं रूपांतर मुक्त कंपनीमध्ये व्हायचं आहे ती खाजगी कंपनी असली पाहिजे. दुसरं कंपनीचे भाग हे अग्रहक्काचे भाग किंवा सामान्य भाग असले पाहिजे जे एखाद्या सार्वजनिक कंपनीमध्ये खरेदी केलेले असते. एखाद्या खाजगी कंपनीमध्ये मालकी हक्क किंवा खाजगी असला
तर तिचा आर्थिक व्यवहार इतका मोठा असेल की एखाद्या सार्वजनिक कंपनीप्रमाणेच असतो. आणि जर का एखादी खाजगी कंपनी जेव्हा मुक्त सार्वजनिक कंपनी म्हणून कार्य करते तेव्हा ती उपकंपनीच्या दर्जाची नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मुक्त सार्वजनिक कंपनीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की एखाद्या खाजगी कंपनीच्या भागभांडवलापैकी 25% भागभांडवल सार्वजनिक कंपनीचे जर का खरेदी केली असेल तर ती मुक्त कंपनी होऊ शकते. ओके, थँक्यू.